आपल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे भूमी माफियाच्या संदर्भामध्ये मंत्री महोदयांनी पद घेतल्यानंतर फार चांगले निर्णय मुंबईसाठी आणि महाराष्ट्रामध्ये घेतलेले आहेत. पण याच्यात जर आपण बघायला गेलो तर ही बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या रिलेटेड सगळ्या रिलेटिव्हची ही जागा आहे आणि तक्रार झाल्यानंतर सुनावणी केली. सुनावणीचा निकाल कधी काढला? 17/2/2023ला. म्हणजे या उत्तरामध्ये आपल्याला लिहिण्यात आलं त्यामध्येच सांगतोय की भूमी माफियाचा वेटेज किती आहे तुम्ही बघा. म्हणजे 17/2/23ला फायनल ऑर्डर दिला, पण बिल्डिंग तोडण्याचं काम कधी चालू झाला? जेव्हा इकडनं प्रश्न मांडण्यात आला, जेव्हा इकडनं तक्रार सभागृहात आली, तर 20/5/2025 म्हणजे 1 महिना 2 महिना आधी हे तोडायचं काम चालू झालं. मला प्रश्न फक्त एवढंच आपल्याला समोर ठेवायचं आहे की एवढं मोठी बिल्डिंग बांधण्याकरता 1-2 दिवस तर लागले नसणार, महिनो गेले असणार. तर हे कारवाई तर तुम्ही तोडक केलेली आहे, पण ज्या अधिकारीमुळे हे अनऑथराइज बांधकाम झाला त्याला तुम्ही निलंबन करणार का? हा माझा पहिला प्रश्न. माझा दुसरा प्रश्न यालाच धरून आहे मंत्री महोदय. मुंबई शहरामध्ये आजही सुमारे 100 झोपडे डेली विकले जातात. मग ते अंबोजवाडी असू द्या, योगेश सागर साहेबांचा एरिया असू द्या, गणपत पाटील नगर असू द्या, अख्ख्या मुंबईमध्ये शासनाच्या जागेवरती 100 पेक्षा जास्त झोपडे विकण्यात येत आहेत. प्रत्येक झोपड्याला 15 ते 20 लाख रुपये घेण्यात येत आहेत आणि पोलिसांतर्फे 2-2, 3-3 FIR झालेले आहेत. तर मला स्पेसिफिक प्रश्न हे आहे की ज्यांच्यावरती असे 2-2 गुन्हे दाखल झाले असतील, जे शासनाची जागा विकत आहेत, त्यांना तुम्ही तडीपार किंवा MPDA सारखी कारवाई करणार का? असे माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत. माननीय अध्यक्ष महोदय, खरं तर अस्लम शेखचं या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे की या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसाची जागा यशवंत भीमरावजी आंबेडकर हे वारस आहेत आणि या वारसाची जागा गोडवलीची, कल्याणची, हे ललित महाजन तनिष्का रेसिडेन्सी यांनी बळकावून टाकली होती. आणि ही जागा आता आपणही पाठपुरावा केला, आपण मला एक पत्र दिलं, आम्ही पाठपुरावा केला आणि ही जी 3200 चौरस मीटर जागा होती यावर 72 सदनिका, 8 व्यावसायिक गाडे, इतकं मोठं बांधकाम महानगरपालिकेने त्या ठिकाणी होऊ दिलं. ही गोष्ट खरी आहे. पण नंतर मात्र आमचा एवढाच कंट्रोल होता महसूलचा की ती जागा खाली करणे. महानगरपालिकेने ती बांधकाम होऊ दिली, गोष्ट खरी आहे. पण आता या ठिकाणी आपण जे काही पुढाकार घेतला त्यावर आता हे संपूर्ण बांधकामं तोडून टाकलेली आहे. ही जागा आता यशवंत भीमराव आंबेडकरजी आणि त्यांचे वारस प्रकाश यशवंत आंबेडकरजी यांच्या नावे करून, आता नावे ते पूर्वीपासूनच होती, पण आता पूर्ण मोकळी जागा करून त्यांच्या ताब्यात देण्यात आलेली आहे. आता राहिला प्रश्न याचा, महानगरपालिकेने या काळात इतके मोठे बांधकाम कसे होऊ दिले? महामानव डॉक्टर भीमराव आंबेडकरजी बाबासाहेब आंबेडकर जागेवर जरा हा प्रश्न फारच गंभीर आहे. मी माननीय मुख्यमंत्र्यांना याबद्दलची पूर्ण डिटेल काय काय झालं आहे, कसे कसे बांधकामं झाले आणि किती किती वर्षात हे बांधकामं झाले, कोण कोण कमिशनर होते, या सर्व डिटेल अहवाल माननीय मी मुख्यमंत्र्यांना पाठवेल. त्यांच्यामार्फत त्यांची चौकशी करेल, कारण ते नगर विकास आणि माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे हा विभाग आहे. आणि जी आपण दुसरं म्हटलं की अजूनही मुंबईमध्ये MMR रिजनमध्ये ज्या 100 झोपड्या रोज विकल्या जात आहे, याबद्दलही माझ्याकडनं स्वतः मी इनिशिएटिव्ह घेऊन या संपूर्ण MMR रिजन मुंबई, आम्ही जेवढे कलेक्टरेट आहे, मुंबई सबअर्बन कलेक्टर, ठाणे कलेक्टर, या सर्व कलेक्टरेटला महसूलकडनं यावर पूर्ण कंट्रोल करण्याच्या सूचना दिल्या जातील. परंतु पोलीस कमिशनर, मनपा, सर्व याच्यामध्ये एक मोठा 3 डिपार्टमेंट आहे, अर्बन डेव्हलपमेंट आहे, रेव्हन्यू आहे आणि पोलीस आहे. या 3 डिपार्टमेंट मार्फत या ठिकाणी याच्यावर कसा कंट्रोल करता येईल याबद्दलही मी माननीय मुख्यमंत्र्यांना आपलं या सभागृहातलं पूर्ण जे नोटिंग आहे आणि सभागृहातली मागणी आणि यावर केलेल्या उपकाराच्या उपाययोजना या सर्व करण्यासाठी आपण त्या ठिकाणी पुढाकार घेऊ. मंत्री महोदयांनी फार व्यवस्थितपणे उत्तर दिलं आहे. 1 मिनिट असलम भाई, प्रश्न लिंक बंद आहे. जागा विकत आहेत ज्यांच्यावरती 2-2 पोलिसांचे गुन्हा दाखल झाले, म्हणजे कलेक्टर डिपार्टमेंटने ज्यांच्यावरती 2 पेक्षा जास्त किंवा 2 गुन्हे दाखल केलेत, सरळ सांगा की त्यांना तुम्ही तडीपार करणार किंवा MPDA करणार का? एक. आणि दुसरं, आता ही जागेवरती
बिल्डिंग बांधण्यात आली होती, अनऑथराइज बिल्डिंग बांधली. ज्या बिचारे लोकांनी खरेदी केलेली आहे त्यांचं तर नुकसान झालं, त्यांची तर काही चूक नाही. या महानगरपालिकाच्या अधिकाऱ्यांमुळे ते फसवणूक झालेली आहे. तर ज्या इस्मानी हे बिल्डिंग बांधण्याचं काम केलं आहे त्याची बाकी सगळी जायदाद जप्त करून या गरीब लोकांचे पैसे परत करणार का, याच्या संदर्भात हे 2 प्रश्न. मी तुम्हाला आधीच सांगितलं, जो माझा स्कोप होता की ती जागा खाली करून वारसदाराला मिळणे, आंबेडकर परिवारांना मिळणे, ते आपण केलं. आपण पुढाकार घेतला. आता तिथे जे लोकांनी खरेदी केले होते त्या ठिकाणी सदनिका खरेदी केल्या, व्यावसायिक संकुल खरेदी केलं, त्यांची काही चूक नाही आहे. त्यांना यांच्याकडनं यांच्या मालमत्तेतनं वसुली करून दिलं पाहिजे. पण याकरता जी प्रोसेस करावी लागली असलमजी, ती प्रोसेस मी तातडीनं मी माननीय मुख्यमंत्र्याकडनं हा विशेष बाब म्हणून याच्यावर मग पोलिसांची काय कारवाई करायची, महसूलची काय कारवाई करायची, नगरविकासने काय कारवाई करायची, आणि जे तिथे भूमाफी आहे ज्यांच्याजवळ हे 2-2, 3-3 गुन्हे आढळले आहेत, 3-3, 4-4 गुन्हे झोपडपट्टी विकण्याचे, भूखंड विकण्याचे, सरकारी जागा विकण्याचे, जे त्या ठिकाणी काही त्याची माहिती आजच त्या ठिकाणी पोलीस कमिशनरकडनं आणि आमच्या कलेक्टरेटकडनंही आम्ही घेऊ. आणि यावर मग अजून त्या ठिकाणी मोका लावता येईल का, तडीपार करता येईल का, याबद्दलची त्या ठिकाणी भूमिका शासनामार्फत घेतली.